बाळासाहेबांच्या तमाम शिवसैनिकांना तुमच्या ह्या अनिश गाढवेचा, बाळासाहेबांच्या या कडवट शिवसैनिकाचा आणि शिवसेनेच्या प्रवक्त्याचा मानाचा जय महाराष्ट्र. छत्रपती शिवरायांची वागणख ह्याचा देखील आपल्या राजकारणासाठी फायदा करून घेणार हे महाराष्ट्रातलं बेकायदेशीर सरकार फक्त राजकारणच नाही बरं का, छत्रपती शिवरायांच्या वागणखांना देखील प्रदर्शनात मांडून त्यातून देखील आपल्या कमाईचे धंदे करून घेणार हे महाराष्ट्रातलं बेकायदेशीर सरकार म्हणजे शिवप्रेमींच्या भावनांशी खेळून जी वागणक स्वतः छत्रपती शिवरायांनी अफजलाचा कोथळा बाहेर काढण्यासाठी वापरली असतील नसतील या बाबतीत इंग्लंडचं ते म्युझियम स्वतः साशंक आहे. अशी वागणक महाराष्ट्रात आणून त्यांचं प्रदर्शन मांडून प्रतिमांशी 50-100 रुपये आकारून कमाईचे धंदे करणारं हे सरकार बेकायदेशीर सरकार. आम्हाला काही घेणं देणं नाही तुमच्या त्या कमाईबद्दल. तुमची कमाई चांगली चाललेली आहे, ती तुमची कमाई तुम्हाला लखलाभ, पण छत्रपती शिवरायांच्या नावाने राजकारण करू पाहणारं, कारण तुम्हाला आठवत असेल 2014 मध्ये प्रत्येक ऑटो रिक्षाच्या मागे बसेसवर सगळीकडे शिवछत्रपतींचा आशीर्वाद, चला देऊ मोदींना साथ, आणि घोषणा व्हायच्या फक्त शिवछत्रपतींच्या किल्ल्यांसाठी याव करू, छत्रपतींच्या अरबी समुद्रातल्या स्मारकासाठी त्याव करू, 3200-3300 कोटींचा निधी मंजूर, सर्वच्या सर्व निधी हडप झाला. आज हे सगळं सांगण्याचं तात्पर्य तुम्हाला सांगतो, चला तुम्ही वाघनखं आणली, ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, ज्याला पाहायचे ते पाहतील, नाही पाहायचं ते नाही पाहणार, पण आमच्या छत्रपतींचा अपमान करणं हे या महाराष्ट्रातल्याचा अधिकार महाराष्ट्रातल्या या बेकायदेशीर सरकारला कोणी दिला? तुम्ही पहा, छत्रपती शिवरायांच्या त्या स्मारकासाठी 3200-3300 कोटी रुपये मंजूर झालेले असताना आज त्या स्मारकाची एक वीट रचली गेली नाही. हा छत्रपती शिवरायांचा अपमान नाही? त्यांच्या नावाने मतदान मागून, मतांचे जोगवे मागून आपली 5-5 वर्षांची ती कारकीर्द यशस्वी करून घेतलीत. ते सोडा हो, फार जुनं झालं. 2016 सालचं हे उदाहरण देतो मी. हे 16 सालचं काय उदाहरण तुम्हा सर्वांच्या समोर ठेवतोय. 16 साली ह्यांनी जलपूजन केलं होतं, पाणीपूजन केलं होतं अरबी समुद्रामध्ये. अजून स्मारकाची वीट नाही. त्या 3300 कोटी रुपयांच्या कुठे कवड्या एवढ्या उधळल्या आम्हाला माहिती नाही. त्यात आमचे विनायक मेटे देखील गेले की घालवले हे देखील साशंक आहे. अनेक गोष्टी आहेत, पण आज जो प्रकार घडलाय निंदनीय नाही म्हणता येणार याला, हा घाणेरडा प्रकार आहे. शिवराय प्रेमी, उभा हिंदुस्थान शिवराय प्रेमी आहे, मी महाराष्ट्र म्हणणार नाही. उभ्या हिंदुस्थानचा आराध्य दैवत आहे छत्रपती शिवराय. अशा छत्रपती शिवरायांचा वारंवार अपमान केला गेला. यांचे राज्यपाल कोश्यारींपासून सर्वांनीच, भारतीय जनता पक्षाचे कित्येक दिल्लीतले नेते नरेंद्र मोदी आणि छत्रपती शिवराय एक असल्याचे सांगतात. मला कळत नाही हा एवढा आत्मविश्वास येतो कुठून, काय खातात ही माणसं. छत्रपती शिवराय त्यांच्या नखाच्या कणाची जरी सर आमच्या आयुष्यांना लागली ना, नखाच्या कणाची जरी सर, तरी आमचं मनुष्यरूप धन्य झालं असं आम्ही मानू. आणि ह्यांना आज तुम्हाला ह्यांच्या राजकारणाची काही उदाहरणं सांगतो. आता गमतीमध्ये लोक म्हणतात डोनाल्ड ट्रम्पशी मैत्री केली, बिचाराचं सरकार गेलं, अयोध्येत राम मंदिर बांधलं, राम मंदिराचे ते गळणं वगैरे, प्रभू श्रीरामांच्या अंगापर्यंत पाणी पोहोचणं, लोक गमतीने म्हणतात. तुम्ही यांनी संसद भवनाचं उद्घाटन केलं, ते 4 सिंहाचं ते स्तंभ तुटला पडला. अगदी अटल सेतूचं उद्घाटन केलं, अटल सेतूला भेगा पडल्या. अनेक गोष्टी आहेत. लोकांनी सांगितलं चांद्रयान ज्यावेळेस उतरणार होतं त्यावेळेस हे व्यक्तिमत्व तिथे जाऊन बसलं, ते पडलं. त्यानंतर म्हणतात वर्ल्ड कप, हे जाऊन बसलं, वर्ल्ड कप हरला. अनेक गोष्टी आहेत. मी ह्या अंधश्रद्धांमध्ये बिलकुल विश्वास ठेवत नाही. या गमतीजमतीचा भाग म्हणून मी तुम्हाला सांगितला. ह्याचा आणि ह्या व्यक्तीचा मला माहित नाही कुठे संबंध असेल नसेल, पण ह्या सगळ्यांमध्ये मी विश्वास ठेवत नाही. असो, गमती जमतीचा एक भाग असो, पण एवढे सिक्वेन्स लागणं ही देखील एक, काय म्हणतात त्याला, आपण ते डिस्क्लेमर टाकतो ना, यदि इसका वास्तविकता से कोई संबंध है तो उसे केवल एक संयोग. इथे कायम संयोग, एवढा योगायोग कसा प्रत्येक वेळी जुळून येतो. असो, पण आज मला तुम्हाला जी गोष्ट सांगायची आहे शिवसैनिकांनो किंवा शिवप्रेमींनो, छत्रपती शिवरायांचा अपमान कशा प्रकारे केला गेलाय तुम्ही पहा. बघा, त्या अगोदर मी एक गोष्ट तुम्हाला निश्चित सांगू शकतो की महाराष्ट्रातला कुठलाही नागरिक, मग तो विरोधी पक्षातला का असे ना, मराठी माणसाविषयी मी सांगतोय,
विरोधी पक्षातला का असे ना, छत्रपती शिवरायांचा अपमान हे त्याच्या मनात देखील येऊ शकत नाही. म्हणजे तो भाजपचाही का असेल किंवा शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल किंवा काँग्रेसचा असेल, महाराष्ट्रातला कुठलाही मराठी माणूस छत्रपती शिवरायांचा अपमान त्याच्या मनात देखील आणू शकत नाही. ह्या गोष्टीच्या बाबतीत माझं मन किंवा माझं मत हे असं आहे. पण मला याच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी तुम्हा सर्वांसमोर घेऊन यायच्या. काही माणसं ह्याला अपवाद आहेत. कशी तुम्हाला पाहायचंय? तुम्हाला एक नारायण राणेंचा जुना व्हिडिओ दाखवतो. 2 वर्षापूर्वीचा आहे, फार जुना नाही, 2 वर्षापूर्वीचा आहे. नारायण राणेंनी कुठेतरी सिंधुदुर्गातच असेल कुठेतरी एका पुतळ्याच्या ब्युटिफिकेशनसाठी जिल्हाधिकाऱ्यांना अर्ज केला होता आणि त्यांच्याकडे त्याला काही रिप्लाय आला नाही वगैरे वगैरे ह्यांची तक्रार होती. आता जिल्हाधिकाऱ्यांनी, आज मला त्या जिल्हाधिकाऱ्यांचं कौतुक यासाठी वाटतं, आज जो प्रसंग घडलाय सिंधुदुर्गामध्ये राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत, तो प्रसंग पाहता या अशा व्यक्तींना छत्रपती शिवरायांच्या बाबतीत कुठलीही गोष्ट करू देणं हे लाईफ टाइम बॅन करून टाकलं पाहिजे. हे राणे कुटुंब म्हणजे नारायण राणे असतील, नितेश असेल आणि निलेश असेल, या तिघांनाही छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या बाबतीत कुठलंही बांधकाम करणं, त्याचं ब्युटिफिकेशन करणं, सगळ्या गोष्टींसाठी लाईफ टाइम बॅन केलं पाहिजे. आज जन्म त्यांना बंधन घातलं पाहिजे की तुम्ही हे सगळं काहीच करायचं नाही. कारण कसं असतं शिवसैनिकांना, माणसाची लायकी लागते तशी. ह्या माणसाला परवानगी, तुम्ही एकदा हा व्हिडिओ पहा, तुम्हाला कळेल मला काय सांगायचंय. पहा जरा व्हिडिओ. बाकी लोकांचं काम, लोकांच्या समस्या, अडचणी, घरं वाहून गेली, पूर परिस्थिती, आज बेकारी वाढली, कंपन्या बंद झाल्या, याच्यामध्ये काय काय. अरे एक साधं पत्र आम्ही पाठवलं होतं 18ला कलेक्टरला. ओरसचा शिवाजी महाराजांचा पुतळा आहे ना जो मी बसवला, तो आवार सगळा ब्युटिफिकेशन करणं आणि महाराजांचा मोठा पुतळा, अश्वारूढ पुतळा तिथे लावणं, हे आम्ही लावू. आमची संस्थेचं नाव दिलं होतं मी. आपण आम्हाला परवानगी द्या. कलेक्टरला लिहिलं होतं, रिमाइंडरही पाठवले. 18ला 31 डिसेंबर 18 आणि 29 मे 21 2 पत्र झाली. काही नाही केलं. हायवेला असलेला महाराजांचा पुतळा, त्या आजूबाजूचा परिसर ब्युटिफिकेशन करण्याची जबाबदारी आम्ही घ्यायला तयार आहोत आणि पुतळाही मोठा लावू, फक्त परवानगी द्या. याला कलेक्टरकडून साधं उत्तर नाही आणि काही नाही. हे कारभार कोण विचारतंय? कोण जुबान द्या ना कलेक्टर, ना कमिशनर, ना पोलीस, ना काय नाही. व्हिडिओमध्ये नारायण राणे म्हणतायत आम्हाला ब्युटिफिकेशन करायचंय. आज खरंच तुम्हाला नाही परवानगी दिल्या त्यावेळेस अगदी योग्य केलं. आज तुम्ही तुमच्या राजकारणापायी म्हणजे डिसेंबर, मला वाटतं 4 डिसेंबर 2023 रोजी नौदल दिनाचं औचित्य साधून कोकणामध्ये आपलं राजकारण घडवण्यासाठी, कोकणामध्ये नरेंद्र मोदींना आणण्यासाठी, तो नौदल दिन सिंधुदुर्ग किल्ल्यावर साजरा करण्यासाठी जे काही तुम्ही खटाटोप केलात ना, ह्या सगळ्या खटाटोपाचा परिणाम आज छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचा अपमान झालेला आहे. कसा माहिती आहे तुम्हाला? तुम्ही हा देखील व्हिडिओ पहा. स्वतः ते कॉन्ट्रॅक्टर जे कोणी आहेत ते काय सांगतायत जरा एकदा पहा. त्यावेळेसचा व्हिडिओ आहे, 9-10 महिन्यापूर्वीचा. 1 ऑक्टोबर रोजी म्हणतायत आम्हाला वर्क ऑर्डर मिळालेली आहे आणि आम्हाला 24 नोव्हेंबरचं टार्गेट देण्यात आलेलं आहे. आता नरेंद्र मोदी एखादं उद्घाटन करतात म्हणजे तो एरिया केवढा मोठा असेल ते बांधकामासाठी. हे सगळं करण्यासाठी यांना 50 ते 54 दिवस दिले गेले आणि माझ्या मते हे फक्त 50च दिवस होते. हा स्वतः म्हणतोय आमच्याकडे दिवस कमी आहेत, पुतळाही बांधायचंय, आजूबाजूचं ब्युटिफिकेशनही करायचंय. ह्याचा देखील व्हिडिओ पहा. याचा अर्थ स्पष्ट आहे, तुमच्याकडे पुरेसा वेळ नव्हता. फक्त 4 डिसेंबरचं औचित्य साधायचंय
आपल्या राजकारणाचं औचित्य साधण्यासाठी तुम्ही निकृष्ट दर्जाचं बांधकाम केलंय, ह्याचा हा पुरावा एकदा तुम्ही पहा हा व्हिडिओ. अखेर शेवटी 1 ऑक्टोबर रोजी ही जागा आम्हाला ताब्यात मिळाली, ही साईट ताब्यात मिळाली. संपूर्ण ह्या कामाचं निरीक्षण सार्वजनिक बांधकाम विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत त्यांच्या निरीक्षणातून हे काम होतं आहे आणि त्यांच्याकडूनच आम्हाला साधारण 1 ऑक्टोबरला ही वर्क ऑर्डर मिळाली आणि 1 ऑक्टोबरपासून आत्तापर्यंत हे काम आम्ही इथे दिवस रात्र, म्हणजे थोडासा कालावधी कामाचं स्वरूप पाहता थोडासा दिवस कमी, पण 4 डिसेंबरचा मोदी साहेब इथे येणार देशाचे पंतप्रधान, आणि त्या अनुषंगाने ज्या टायमिंगला त्यांनी केलं तर 25 नोव्हेंबरपर्यंत आम्हाला डेडलाईन आहे. 25 नोव्हेंबरपर्यंत हे काम पूर्ण करायचं आहे. या व्हिडिओमध्ये स्पष्ट कळतं पुरेसा वेळ नसताना हे सगळं बांधकाम घडवलं गेलं. आणि तुम्हाला ही गोष्ट मी मागेच सांगितली होती, ज्या वेळेस बांधकाम म्हणजे ह्याचं उद्घाटन झालं, मला वाटतं 4 डिसेंबरला ज्यावेळेस उद्घाटन झालं, 6 किंवा 7 डिसेंबरचाच माझा एक व्हिडिओ होता, ज्या व्हिडिओमध्ये मी तुटक्या टाईल्स, तिथे सगळ्या गोष्टींना भेगा जाणं, तुटफूट होणं, ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला दाखवायला सुरुवात केली होती. पण छत्रपती शिवरायांचा त्या स्मारकाविषयी हे सगळं दाखवणं मला शक्य होत नव्हतं वारंवार, कारण आपल्या छत्रपतींचा अपमान आपण स्वतः करू शकत नाहीत. पण आता झालंय कसं माहितीये का, आपण जर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हा सर्वांपासून जर झाकून ठेवल्या गेल्या तर मात्र ह्या तुम्हा सर्वांपर्यंत पोहोचणार नाहीत. आज छत्रपती शिवरायांचं स्मारक, पूर्णाकृती स्मारक जे काही बांधलं ह्यांनी, निकृष्ट दर्जाचं बांधलं, ते पडलं. कसं पडलं, का पडलं, सगळं तुम्हाला सांगतो. पण तत्पूर्वी ते स्मारक कशा पद्धतीने पडलं गेलेलं आहे, हा माझा काही व्हिडिओ नाही, हा मीडियावरचाच व्हिडिओ आहे. एकदा हा व्हिडिओ पहा, तुमचं मन सुन्न होऊन जाईल. अशा घाणेरड्या अवस्थेमध्ये ते स्मारक पडलेलं आहे. अशी अवस्था आमच्या छत्रपती शिवरायांच्या स्मारकाची. जरा एकदा हा व्हिडिओ पहा, मग मी पुढे माझं विश्लेषण करतो. या स्मारकाकडे पाहिलं तर असं वाटतं बरंच झालं अरबी समुद्रात ते स्मारक नाही बनलंय. कारण त्या 3300 कोटी रुपयांपैकी फक्त 33 कोटी रुपये वापरले असते
आणि अगदी निकृष्ट दर्जाचं स्मारक बनवून ठेवलं असतं, जे स्मारक मला वाटत नाही ह्या स्मारका इतकं जरी टिकेल का. आज तुम्ही अमेरिकेतला तो स्वातंत्र्य देवतेचा त्यांच्या स्टॅच्यू ऑफ लिबर्टीला पहा, कित्येक वर्षापासून उभा आहे. अरे त्याच्याकडे कशाला जायचं. त्याच्या अगोदरपासून आमच्या छत्रपती शिवरायांचे ते दुर्ग, ते गड किल्ले, कित्येक पावसाळे, शेकडो पावसाळे त्यांनी झेललेले आहेत. 400 वर्ष त्यांना झाली. चिरेबंदी बुरुज आता काही ठिकाणी ढासळू लागलेले आहेत, पण तरीही आजही ते अभेद्य आहेत या स्वराज्याचं रक्षण करण्यासाठी. ह्या पुतळ्याकडे पाहिलं तर खरंच अरबी समुद्रात ते स्मारक झालं नाही, हेच मला बरं वाटतं. तुम्ही पहा ना, तो ज्यावेळेस तुम्ही हा व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिला असाल कशा प्रकारे तो पुतळा जो होता तो आतून पोकळ, त्याच्या आतमध्ये तुमच्या माझ्या घरांमध्ये माळ्यावर माळा चढवण्यासाठी ज्या प्रकारचे लोखंडी ते कॉलम वापरले जातात ते वापरले गेलेले आहेत. तुम्ही सर्व पाहिलं त्या व्हिडिओमध्ये. हे सगळं पाहत असताना मला एक जाणवलं की लग्नामध्ये ते शोचे हत्ती घोडे तयार करतात ना, शोचे हत्ती घोडे असतात, तशा प्रकारचा हा पुतळा तिथे नरेंद्र मोदींच्या हातून उद्घाटन करून घेतला. खरं तर या सगळ्याला PWD पेक्षा, सार्वजनिक बांधकाम विभागापेक्षा मला नरेंद्र मोदी जास्त जबाबदार वाटतात. कारण तुम्ही उद्घाटन केलं म्हणजे तुम्ही त्याची जबाबदारी घेतलीत. फक्त उद्घाटन करून त्या फीत कापून, लाल फिती कापून आपली जबाबदारी संपत नसते. ह्या पुतळ्याच्या बाबतीत तुम्हाला काही महत्वाची निरीक्षण मी सांगतो, ज्या गोष्टींचा या सगळ्यामध्ये अभाव मिळाला. समुद्रकिनारी ज्यावेळेस लोखंडी पुतळे बांधले जातात त्यावेळेस त्याविषयी काही नियम असतात. महापुरुषांच्या पुतळ्यांविषयी तर या अगोदरच काही नियम आहेत, ते देखील पायदळी तुडवले गेले. पण समुद्रकिनारी यासाठी मी म्हणतो कारण हवेची आर्द्रता, त्याच्यातलं क्षारांचं प्रमाण, तिकडचा पाऊस, तिकडचा वारा, तिकडची नैसर्गिक भौगोलिक परिस्थिती, हवेतला खारटपणा किंवा धातूचं आणि त्याचं होणारं रिॲक्शन एकमेकांशी, या सगळ्या गोष्टी पाहिल्या जायला हव्यात, जे झालं नाही. लोखंड समुद्रकिनारी वापरलं गेलं. लोखंड आपण खाडी किनारी देखील जास्त वापरत नाही कारण त्याला गंज चढतो. हे लोखंड वापरलं गेलं. वाऱ्याच्या वेगापेक्षाही तुमची मजबूती जास्त असायला हवी होती, जे पाहिलं गेलं नाही. जवळपास हा पुतळा 35 फूट उंच होता, जो की जास्त उंचीचा होता. त्या बेसपेक्षा, म्हणजे जो बेस असतो तो बेस धरून ठेवणारा असायला हवा. त्यामुळे सहसा महाराजांचे पुतळे हे अश्वारूढ असतात, कारण त्याला 3 पायांचा बेस मिळतो आणि चौथा पाय महाराजांच्या पुतळ्याचा हवेमध्ये असतो. त्यामुळे तो बेस घट्ट पकडला जातो आणि घोड्याचे पाय असल्यामुळे हवा वगैरे पास होण्यासाठी जागा जास्त मिळते. पाय सडपातळ असतात. लक्षात घ्या, या सगळ्या टेक्निकल गोष्टी आहेत. त्यामुळे सहसा अश्वारूढ पुतळा हा जास्तीत जास्त महाराजांचा तुम्हाला पाहावयास मिळतो. पण इथे महाराजांचा पूर्णाकृती पुतळा होता. पूर्णाकृती, ज्या पुतळ्याचे फक्त तिथे मला वाटतं पायांचाच काही भाग तिथे राहिलेला आहे शिल्लक. तुम्ही पाहिला असाल त्या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला सांगतो, हा जो सगळा तामझाम केला त्या दिवशी 4 डिसेंबर 23 रोजी, म्हणजे अजून वर्ष देखील झालं नाही, या तामझामामध्ये जवळपास 7 ते 8 हेलिपॅड बांधण्यात आले. का तर हे VVIP येण्यासाठी या हेलिपॅडचा खर्च, त्या तामझामाचा खर्च, VVIP प्रोटोकॉलचा खर्च, या सगळ्यांचा जर खर्च तुम्ही काढलात तर ह्याच्यामध्ये अशा प्रकारचे 25 पुतळे सहज उभे राहिले असते. म्हणजे पुतळा हा नावाला होता, सगळा खेळ होता त्या तामझामाचा. मी 25 फार कमी आकडा सांगितलाय, हा आकडा जवळपास 50 पर्यंत जाऊ शकतो. तिथे जवळपास चिपी एअरपोर्ट पासून जो तामझाम झाला, सगळं तुम्ही पाहिलं त्या दिवशी. 50 दिवसात तटबंदी आणि पुतळा हा बनवला जाऊ शकत नाही, इतक्या वेगात त्याचं काम झालं आणि वेगात ते पडायला देखील सुरुवात झाली होती. टाईल्स गळून पडणं, तुम्ही त्या कोनशिला पाहिल्या असतील ज्यावर नावं लिहिली असतील, ते कोनशिला देखील गळून पडत होत्या. त्यांनी त्या मगाच्या व्हिडिओमध्ये त्यांनी सांगितलं 1 ऑक्टोबर वर्क डेट, 25 नोव्हेंबर आम्हाला डेडलाईन दिलेली आहे. 50 ते 54 दिवसात हे सगळं उभारलं गेलं. तिथेच सगळी गोची झाली आणि निकृष्ट दर्जा हा तिथूनच आलेला आहे.
आता तुम्हाला काही महत्वाच्या गोष्टी सांगतो. या सगळ्यामध्ये आपण काय बांधतो याचं भान PWDला होतं का, हा माझा प्रश्न आहे. म्हणजे आपण एखादं हत्ती बनवतोय का लग्नात उभारण्यासाठी, एखादा घोडा बनवतोय का लग्नात उभारण्यासाठी, किंवा एखादं ते हंड्यातून पाणी गळतं असा एखादा मनुष्याचा किंवा एखादी जलपरी किंवा एखादा मासा बनवतोय का सुशोभीकरणासाठी. आपण छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारतोय, आपण काय बांधतोय याचं भान त्यांना होतं का. त्यामुळे माझा तर स्पष्ट आरोप आहे, ह्याचा जर FIR होत असेल ना, ह्याचा खऱ्या अर्थाने FIR हा ज्यांनी त्याचं उद्घाटन केलं अगदी नारायण राणेंपासून सगळ्यांवर ह्याची कारवाई झाली पाहिजे. कारण तुमच्या राजकारणासाठी तुम्ही हा सगळ्याचा वापर करून घेतलात. छत्रपती शिवरायांचा हा महाराष्ट्रासाठी अतिशय सेन्सिटिव्ह आणि भावनिक विषय आहे. ठीक आहे, या सगळ्यातून देखील काही बोध घ्यावा आणि भविष्यात असं राजकारणासाठी म्हणून छत्रपती शिवरायांना वापरू नये एवढंच कुठेतरी वाटतं. पाहूयात, याविषयी आणखी काही माहिती मिळाल्यास तुम्हा सर्वांसमोर नक्कीच घेऊन येईल. पण तरी देखील लक्षात घ्या, तुम्ही छत्रपतींचे कितीही पुतळे उभारा, पण छत्रपतींची शिकवण जोपर्यंत तुमच्या डोक्यात येणार नाही तोपर्यंत लक्षात घ्या. कारण छत्रपतींचं आपण काय घ्यायला हवं, त्यांच्याकडून त्यांचे विचार घ्यायला हवेत. त्यांची जी वागणूक होती, त्यांची जी कार्याची पद्धती होती ती घ्यायची, नाही त्यांचे पुतळे. हे पुतळे वगैरे काही उपयोग नाही या सर्वांचा. छत्रपतींचे विचार आत्मसात करणं. बाबासाहेब आंबेडकर कायम सांगायचे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणायचे, माझे बॅनर लावू नका, माझे फोटो झळकवू नका, तेवढ्या किमतीची पुस्तकं विकत घ्या आणि ती पुस्तकं वाचा, तुमच्या ज्ञानात भर पडेल. लक्षात घ्या, माझ्या मिरवणुका काढू नका. ह्या गोष्टींचा आपण कधी विचार करणार आहोत. पुतळ्यांच्या पायी राजकारण झालं आणि राजकारणापायी पिढ्या संपल्या, महाराष्ट्रातल्या पिढ्या संपल्या. असो, तुम्हा सर्वांची रजा घेतो. सप्रेम जय महाराष्ट्र. बाळासाहेबांच्या शिवसैनिकांनो, जय महाराष्ट्र.